हे आवाज कम करे जरा। भिवंडी शहरातील कल्याण भिवंडी रोड टेमघर स्वयंसिद्धी कॉलेजजवळ नुकताच मुग्धा फॅमिली रेस्टॉरंट आणि धाब्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। निमंत्रक शरद बाळाराम म्हात्रे, आयोजक सतीश बाबूगिरी, सुधाकर अशोक म्हात्रे यांच्या पुढाकाराने मुग्धा फॅमिली रेस्टॉरंट आणि धाब्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। यावेळी माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेशदादा म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक, स्थायी समिती सभापती बाळाराम मधुकर चौधरी, शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा मदनबुवा कृष्णा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुग्धा फॅमिली रेस्टॉरंट आणि धाब्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत सन्मान शरद बाळाराम म्हात्रे, सतीश बाबूगिरी व सुधाकर अशोक म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले। काहींनी आपले शुभेच्छापर मनोगत देखील व्यक्त केले। नुकताच थोड्या वेळापूर्वी मुग्धा ढाब्याचं उद्घाटन झाला। बंधूंनो, जास्त काही बोलणार नाही, पण तो वेजचं उद्घाटन केले कधी फुकट जाणार नाही एवढं लक्षात ठेवा। नॉनव्हेज ही चालेल तुमचा, परंतु हा ढाबा लोकसभेच्या आधी टाकायला पाहिजे होता। लोकसभा निघून गेली, विधानसभा निघून गेली, नगरपालिकेचा भरोसा नाही। एखाद्या वेळेला 2029ला लागेल वन नेशन वन इलेक्शन, तर सगळे सण घालवले तुम्ही, काही हरकत नाही। पण अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं, ज्याच्या नशिबात लिहिलेलं असेल ते कुठेच जाणार नाही। चांगली क्वालिटी द्या, गिराईकांना चांगला सन्मान द्या, कारण गिराईक हा आपला पोटाचा पालक असतो एवढं लक्षात ठेवा। गिराईक हा परमेश्वर असतो। ठीक आहे, या ठिकाणाला तुम्ही ढाबा टाकलेला आहे तर सगळ्याच गोष्टी होणार आहे, नाही असं नाही, परंतु भांडण तंटा झाला तर त्याला सामावून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा, नाहीतर फटकन कानफटात माराल, आपला नुकसान होईल। जेणेकरून ढाब्याचं नाव होईल असं काम करा, कारण गाड्या पार्किंगला पण जागा चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। कूक चांगले ठेवा, की कूकवर सगळा जेवणाचा जेवढा काही चवी आहे ती कूकवर अवलंबून असतं। जर चांगल्या प्रकारे कूक असले, तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही, लोक धावत येतील। वाऱ्या हातीच माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण आहे। एक जर जेवण करून केला तर 10 लोकांना सांगतो, 10 लोक 100 लोकांना सांगतात। अशा प्रकारे तुमचा प्रचार होईल आणि प्रचार होऊन तुमच्या ढाब्याची भरभराटी होईल।